ओम श्री परमात्मने नमः. मी सौ स्नेहल देशपांडे. समस्त गीताप्रेमींना माझा नमस्कार. आजपासून आपण भगवद्गीतेवर निरूपण सुरू करत आहोत. आज आपण पहिला अध्याय घेणार आहोत. आधी आपण गीतेची थोरवी आणि गीता नक्की कुठे सांगितली आहे ते पाहणार आहोत. आपल्या शास्त्रीय ग्रंथाचे मुख्य 4 भाग पडतात: श्रुती, स्मृती, पुराणे आणि इतिहास. श्रुतीमध्ये 4 वेद येतात: सामवेद, अथर्ववेद, ऋग्वेद, यजुर्वेद हे आपल्याला माहिती आहे. स्मृती ग्रंथांमध्ये मनुस्मृती आणि भगवद्गीता येते. पुराणांमध्ये व्यासांनी लिहिलेली 18 पुराणं येतात आणि इतिहास आपल्याला माहितीच आहे. श्रुती ग्रंथामधल्या वेदांचे परत 4 भाग पडतात. एक म्हणजे संहिता, 2 ब्राह्मण, 3 आरण्यक आणि 4 उपनिषद. ऋषींना स्फुरलेले मंत्र त्यांनी छंदात गायलेले किंवा बांधलेले आहेत ते संहितेत येतात. या मंत्रांचे अर्थ, त्यांचं स्पष्टीकरण, त्या मंत्रांचा उपयोग हे सगळं ब्राह्मण ग्रंथामध्ये येतं. काही ऋषी गृहस्थाश्रमी राहून चिंतन मनन करत असत, तर काही ऋषी अरण्यात जाऊन किंवा वनात जाऊन गृहस्थाश्रम सोडून देऊन ब्रह्मस्वरूपाचं चिंतन आणि मनन करत असत. त्यांचं जे तत्वचिंतन आहे ते आरण्यकात येतं. आणि ह्या तिन्ही संहिता, ब्राह्मण आणि आरण्यक यांच्यामध्ये ब्रह्मस्वरूपाविषयी आणि विश्वरचनेविषयीचं जे तत्वज्ञान आहे त्याचा पूर्ण विस्तार उपनिषदांमध्ये किंवा वेदांतामध्ये येतो. उपनिषदांनाच वेदांत असं म्हणतात. गीतेलाही उपनिषद असंच म्हणतात. गीता ही या सर्व उपनिषदांचं सार आहे. आता लक्षात येत असेल की गीतेचं स्थान काय आहे. व्यास महर्षींनी महाभारताची संहिता 1,00,000 श्लोकात लिहिलेली आहे. या 1,00,000 श्लोकांचे 18 भाग केलेले आहेत. या प्रत्येक भागाला पर्व असं म्हणतात. त्यातलं जे 6वं पर्व आहे, जे भीष्म पर्व, त्याच्यामधल्या 25व्या अध्यायापासून ते 42व्या अध्यायापर्यंत 700 श्लोकात गीता सांगितलेली आहे. आता प्रश्न असा येतो की लोक असं म्हणतात की काळ बदलतो, समस्या बदलतात, पिढीत अंतर पडत जातं, जीवन बदलतं, विज्ञान प्रगत होत जातं आणि सतत जगात बदल घडत असतो. 5000 वर्षापूर्वी लिहिलेली गीतेतलं तत्वज्ञान आज कसं काय उपयोगी पडणार, असा प्रश्न अगदी स्वाभाविकपणे पडतो. पण खरं सांगायचं तर गीता ही नित्य नूतन आहे. या सर्व समाजव्यवस्थेत, म्हणजे कुठलीही समाजव्यवस्था आत्ताची असू दे किंवा अजून काही वर्षांनी येणारी समाजव्यवस्थेत सुद्धा ती स्थिर उभी राहून मार्गदर्शन करू शकते. ती जुनी किंवा कालबाह्य होत नाही, झाली नाही आणि होणारही नाही. हीच तिची अपूर्वाई आहे, हीच तिची थोरवी आहे. आणि त्यामुळे मोठमोठे पंडित आणि विद्वान लोक गीतेकडे वळले. त्यांचं स्वतःचं आपापलं एक तत्वज्ञान होतंच. त्याची एक चौकट तयार झालेलीच होती. आणि आपापल्या चौकटीतनं, आपापल्या दृष्टिकोनातनं त्यांनी गीतार्थ पचवला आणि त्याप्रमाणे त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी आपले अर्थ मांडले. हे अर्थ म्हणजे वाद निर्माण झाले. शंकराचार्य, मध्वाचार्य, रामानुजाचार्य हे आपल्याला माहिती आहेत. तर यांचे वेगवेगळे वाद आहेत. अद्वैतवाद आहे, मायावाद आहे, अनेक वाद त्यांनी मांडले. पण ह्यामुळे झालं काय? एकतर गीता वादाचा विषय झाली. सामान्य माणसाला असं वाटलं की आपल्या पलीकडे आहे, ही पंडितांसाठी आहे, गीता ही फक्त पंडित आणि विद्वान माणसांसाठी आहे, त्यातलं तत्वज्ञान आपल्यासाठी नाही असं वाटलं. आणि त्यामुळे ती एकतर वादाचा विषय झाली, नाहीतर सामान्यांसाठी पोथी किंवा स्तोत्रासारखी ती घरोघरी म्हणली जाऊ लागली. अशा तऱ्हेने गीतेपासून जरी लोक पोथीसारखी वाचत होते तरी त्यातलं तत्वज्ञान आपण समजून घ्यावं, ते आचरणात आणावं आणि आपली आत्मोन्नती करून घ्यावी असं लोकांना वाटलंच नाही. वास्तविक अर्जुनाच्या माध्यमातून भगवंतांनी गीता सामान्य लोकांसाठीच सांगितलेली आहे. आणि या तत्वज्ञानाच्या बैठकीवर आपण आपलं जीवन घडवू शकतो. आपण ते उत्तम प्रतीचंही करू शकतो. असं असूनही ती लांब राहिली म्हणून लोकमान्य टिळकांनी काय केलं? गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. त्यांनी ओळखलं की समाज हा विचारांनी घडतो आणि विचारांनी बिघडतो आणि त्यामुळे त्यांनी गीता रहस्य लिहिलं. त्याच्यामध्ये गीतेतलं तत्वज्ञान, गीतेतलं कर्मयोगपर तत्वज्ञान जे आहे ते त्यांनी या ग्रंथात स्पष्ट केलेलं आहे. आता गीतेची थोडी पार्श्वभूमी बघू. गीता ही युद्धभूमीवर सांगितली गेलेली आहे. ती का, कशी ते आपण बघूया. कौरव पांडव ही चुलत भावंड. धृतराष्ट्र मोठा असूनही अंध म्हणून पंडूकडे राज्यपद आलं होतं.
पंडू नंतर काय झालं, वास्तविक युधिष्ठिराकडे यायला हवं होतं, पण ही मुलं लहान होती. पांडव आणि कौरव दोघेही लहान होते. त्यामुळे काही काळ धृतराष्ट्राने राज्य सांभाळलं. पण ही वयात आल्यानंतर वास्तविक त्यांनी युधिष्ठिराला सगळं राज्य द्यायला हवं होतं. पण धृतराष्ट्राने तसं केलं नाही. सत्तेची लालसा आणि पुत्रावरचं प्रेम, अगदी वेडं प्रेम म्हटलं तरी चालेल, असं प्रेम त्याचं दुर्योधनावर होतं. आणि त्यामुळे त्यांनी काय केलं, ते राज्य वाटून दिलं. असं वाटलं गेल्यानंतर पांडवांचा जो हिस्सा आला त्याची भरपूर भरभराट झाली. ती अर्थातच दुर्योधनाला अजिबात बघवली नाही. लहानपणीपासून धृतराष्ट्र आणि दुर्योधन यांचा पांडवांचा अत्यंत द्वेष करत असत, अत्यंत पाण्यात बघत असत त्यांना, आणि त्यांना अगदी लाक्षागृहात जाळून टाकायचे सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेला होता. हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. या सगळ्या प्रकारामध्ये काय झालं की हा मत्सरापोटी पेटून उठलेल्या दुर्योधनाने युधिष्ठिराला द्यूताचं निमंत्रण दिलं. द्यूत खेळलं गेलं. द्यूताचा नियम असा ठरला की द्यूतात जे हारतील त्यांनी 12 वर्ष वनवासाला जायचं आणि 1 वर्ष अज्ञातवास. अज्ञातवासात जर ते ओळखू आले तर परत 12 वर्षाचा वनवास, अशा अटी ठरल्या होत्या. आणि हे जर पूर्ण केलं, यशस्वीपणे पूर्ण केली ही 13 वर्ष, तर त्यांना त्यांचं राज्य परत मिळणार, अशा द्यूतातल्या अटी होत्या. आता हे द्यूत कपट द्यूत खेळलं गेलं, कपटाने खेळलं गेलं आणि पांडवांना त्यांना हार पत्करावी लागली. साहजिकच पांडवांनी नियम पाळले आणि ते 12 वर्ष वनवासात गेले. 1 वर्ष अज्ञातवासात ते ओळखू आले नाहीत आणि ते परत आले. परत आल्यानंतर त्यांना राज्य मिळायला हवं होतं. अर्थातच त्यांना राज्य यांनी नाकारलं. दुर्योधनाने सरळ कानावर हात ठेवले आणि सांगितलं, मी राज्य देणार नाही. पण लगेचच काही पांडव युद्धाला तयार झाले नाहीत. कृष्णाने शिष्टाई केली. कृष्ण जाऊन भेटला. त्यांनी परोपरीने समजावलं की मुळात हे राज्य आहे ते पांडवांचं आहे, तू असा अन्याय करू नकोस. कुरुवंश हा मोठा वंश आहे, त्याच्यामध्ये फार मोठे मोठे थोर योद्धे आहेत आणि युद्ध जर पेटलं तर त्यामुळे त्यांची हानी होऊ शकते, कुरुवंशाची हानी होऊ शकते आणि त्यामुळे युद्ध नको, तर तू त्यांना राज्य दे, असं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांनी नाही म्हटलं आणि त्यावेळेला पांडव थोडेसे मागे आले आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे, राज्य नाही, पण निदान 5 गावं तरी दे. तेही त्यांनी नाकारलं. आणि एवढंच नाही तर तो सरळ सरळ म्हणला, दुर्योधन म्हणाला की सुईच्या आग्रावर मावेल एवढी सुद्धा जमीन मी पांडवांना मिळू देणार नाही. झालं, निर्णय झाला. आता युद्ध करायलाच हवं होतं. गीतेची सुरुवात ही युद्धाच्या भूमीपासून सुरुवात झालेली आहे. अध्यायातला पहिला श्लोक आपण घेणार आहोत. धृतराष्ट्र संजयाला विचारतोय. संजय हा धृतराष्ट्राचा मंत्री आणि सल्लागार आहे. आता धृतराष्ट्र का विचारतोय, कारण धृतराष्ट्र अंध असल्यामुळे त्याला हे युद्ध बघणं शक्य नव्हतं. साहजिकच त्यांनी व्यासांकडे विनंती केली की मला हा युद्धाचा वृत्तांत पूर्ण कळावा, अशी काहीतरी व्यवस्था करा. अशा वेळी व्यासांनी संजयला दिव्य दृष्टी दिली, ज्यामुळे राजमहालातच राहून संजयला युद्धाचा संपूर्ण वृत्तांत धृतराष्ट्राला सांगता येणार होता. कारण त्याला ते दृश्य संपूर्ण दिसतही होतं आणि तिथे जे बोलले जाणारे संवादही त्याला ऐकू येत होते, दूरदर्शन सारखं आपल्या. तर अशा तऱ्हेने आता युद्धाला सुरुवात झालेली आहे. धृतराष्ट्र पहिला प्रश्न विचारतो आहे संजयाला की धर्मभूमी असलेली जे कुरुक्षेत्र आहे त्या ठिकाणी माझे पुत्र आणि पंडूचे पुत्र जे जमलेले आहेत युद्धाच्या इच्छेने, त्यांनी काय केलं हे मला सांग. संजय उत्तर देतोय. संजय म्हणतोय की दुर्योधनाने पांडवांची व्यूहरचना पाहिली आणि तो द्रोणाचार्यांजवळ येऊन म्हणाला, हे बघा, तुमच्या शिष्याने म्हणजे द्रुपदपुत्रांनी म्हणजे दृष्टद्युम्नाने ही व्यूहरचना कशी उभी केली आहे बघा पंडुपुत्रांची, असं तो द्रोणाचार्यांना सांगतोय. वास्तविक नीट विचार केला तर कौरव सेनेचे सेनापती होते भीष्माचार्य. भीष्माचार्यांकडे जाऊन त्यांनी काही सल्लामसलत करायला हवी होती, त्यांच्याशी बोलायला हवं होतं. द्रोणाचार्यांशी बोलायची त्याला गरज नव्हती. पण झालं काय होतं
भीष्माचार्य हे खरे क्षत्रिय होते. युद्धभूमीवर गेल्यावर त्यांना रणमत चढणार हे त्याला माहीतच होतं आणि त्यामुळे त्यांच्याविषयी त्याला काळजी नव्हती. दुर्योधनाला अजिबात काळजी नव्हती. त्याला काळजी होती ती द्रोणाचार्यांची. कारण द्रोणाचार्यांना पांडव जास्त प्रिय होते. त्यातल्या त्यात अर्जुन तर अतिशय प्रिय होता आणि त्यामुळे तो मुद्दाम त्यांना असं सांगतो आहे की तुमचा पित्र बुद्धिमान शिष्य धृष्टद्युम्न यांनी ही सेना उभी केली आहे ती पहा, असं म्हणतोय. का? कारण द्रोणाचार्यांचं शत्रुत्व होतं द्रुपदाशी आणि त्यामुळे त्यांनी मुद्दाम हे दाखवून दिलं की पांडवांची जी सेना आहे उभी केलेली आहे ती तुमच्या शिष्यांनी म्हणजे द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नांनी केलेली ती रचना बघा. आणि असं म्हणून त्यांनी सगळ्या रथी महारथींची पांडवांच्या सगळ्या रथी महारथींची नावं घेतली. त्याच्या पुढे वळून तो म्हणतो आहे की आणि आपल्यातले बघा. आता त्यांनी सगळ्यांची नावं घेतली पांडवांच्या आणि स्वतःच्या सेनेतली मात्र फक्त 7 नावं त्यांनी घेतली. त्याच्यामध्ये त्यांनी मुख्य म्हणजे विकर्णाचं वगैरे पण नाव घेतलं. त्यांनी दुःशासनाचं नाव घेतलं नाही. त्यांनी शकुनीचं नाव घेतलं नाही. ही नावं त्यांनी मुद्दाम टाळली कारण द्रोणाचार्यांना त्याला खुश करायचं होतं. त्यांना आपल्या बाजूने वळवून घ्यायचं होतं. त्यामुळे तो त्यांना म्हणतो आहे की हे बघा द्रोणाचार्य, तुम्ही आहात, भीष्म आहे, कर्ण आहे, कृपाचार्य आहे, अश्वत्थामा आहे, विकर्ण आहे, सोमदत्ताचा मुलगा भूरिश्रवा, हे सगळे इथे आहेत असं तो सांगतो आहे. हे सांगण्यामध्ये विकर्णाचं नाव घेण्यामध्ये त्याचा उद्देश असा आहे की असं झालं होतं की सभा पर्वामध्ये जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण झालं त्यावेळेला विकर्ण सुद्धा नाराज होता. विदुर जसा नाराज होता या सगळ्या गोष्टीला तर त्याप्रमाणे विकर्णाने सुद्धा आपली नाराजी दाखवलेली होती आणि म्हणून द्रोणाचार्यांच्या अजून जवळ जाण्यासाठी त्यांनी विकर्णाचं नाव घेतलं. एवढंच नाही, पुढे तो वर म्हणतोय की आणि माझ्या जीवावर उदार झालेले पुष्कळ राजे इथे तुम्ही बघा, म्हणजे हे सगळे जण माझ्या बाजूनी आहेत हे तुम्ही लक्षात घ्या, असं तो बजावून जवळजवळ द्रोणाचार्यांना सांगतोय. पण परिणाम तर काही दिसत नाहीये फारसा. त्याच्या पुढे लगेच तो सांगतो आहे की हे बघा आपलं सैन्य भीष्माचार्यांनी रक्षण केलेलं आपलं केवढं मोठं अजिंक्य असं सैन्य बघा आणि या पांडवांचं हे लहानसं सहज जिंकता येणारं सैन्य बघा. हे म्हणण्यामध्ये काय झालं होतं की कौरवांचं सैन्य हे 11 औक्षहिणी सैन्य होतं आणि पांडवांचं 7 औक्षहिणी सैन्य होतं. जरा लहान होतं, मान्य आहे. आता 1 औक्षहिणी म्हणजे काय हे आपण आधी समजून घेऊया. 21,870 रथ, 21,870 हत्ती, 21,870 गुणिले 3 इतकं घोडदळ आणि 21,870 गुणिले 5 म्हणजे जवळजवळ लाखाच्या वर इतकं पायदळ, म्हणजे 1 औक्षहिणी सैन्य झालं. असं 11 औक्षहिणी सैन्य हे कौरवांचं होतं आणि 7 औक्षहिणी सैन्य हे पांडवांचं होतं. तर तेही तो दृष्टीला आणून देतोय की आपलं सैन्य एवढं प्रचंड आहे, अवाढव्य आहे आणि ते जिंकायला अत्यंत कठीण आहे आणि यांचं अगदी सोपं आहे, अशा तऱ्हेने तो बोलतो आहे. पण द्रोणाचार्यांवर काहीही परिणाम झालेला नाही असं त्याला दिसलं आणि म्हणून पुढे अजून तो म्हणतोय की सगळ्यांनी आपापल्या जागा घ्या, आपापल्या व्यूहरचनेच्या जागेवर उभे राहा आणि सर्वांनी भीष्माचार्यांचं रक्षण करा. कारण भीष्म कितीही जरी योद्धे असले, मोठे योद्धे असले तरी ते सेनापती होते, त्यांचं रक्षण होणं आवश्यक होतं. असं सांगितल्यावर साहजिकच भीष्माचार्यांना आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरात त्यांनी शंख फुंकला. सुरुवात पहिली शंख फुंकण्याची कौरवांकडनंच झाली. असंच असतं, जे अन्यायी लोक असतात तेच पहिल्यांदी आक्रमक असतात आणि तशी सुरुवात झाल्यानंतर इकडे कृष्णाने आणि अर्जुनाने सुद्धा आपले शंख फुंकले. पांढरे शुभ्र घोडे असलेला रथ कृष्णाने पुढे आणला. पुढे मग कोणी कुठले शंख फुंकले याच्यामध्ये पांडवांच्या शंखांची सगळी नावं दिलेली आहेत, कौरवांच्या शंखांची काही नावं दिलेली नाहीत. त्याच्या पुढे अर्जुन भगवंताला विनंती करतो की हे कृष्णा, दोन्ही सैन्यांच्या मध्ये रथ माझा नेऊन उभा कर. याचं कारण असं की मला बघू दे माझ्या विरुद्ध कोण कोण उभे आहेत आणि मला कोणाकोणाशी लढायचं आहे.
हे मला बघू दे. त्या दुष्ट दुर्योधनाच्या बाजूने कोण कोण आहेत हे एकदा मला बघू दे. कुठलाही रणधुंदर जो सेनापती किंवा एखादा लढवय्या असतो तो पहिल्यांदी शत्रू सैन्याचं नीट निरीक्षण करतो आणि मग आपली नीती ठरवतो. ही युद्धनीती आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी कृष्णाला सांगितलं. कृष्णाने ताबडतोब 2 सैन्यांच्या मध्ये रथ नेऊन ठेवला. रथ नेऊन ठेवल्यानंतर कृष्णाने सांगितलं, हे बघा, हे समोर बघ, हे शत्रू सैन्य समोर आहे, तू बघू शकतोस. अर्जुनाने तिकडे नजर फिरवली आणि सगळा गोंधळ झाला.